नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत, की आता राज्यातील जे शेतकरी थकीत असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे, तो कधी मिळणार आहे? तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की एक नवी अशी बातमी समोर आलेली आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रितपणे दिले जाणार. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हे म्हणजेच की पैसे जमा होणार आणि याच अनुषंगाने बऱ्याच साऱ्या कमेंट मला असे प्रश्न येत आहे. परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हे 4,000 रुपये म्हणजेच की 2-2 हजार रुपये मुळात प्रश्न होता, की शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हे 2-2 हजार तरी जमा होणार. परंतु नमो शेतकरी योजनेचं खरंच सरकार म्हणजेच की पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित केलेला आहे, परंतु नमो शेतकरीचा हप्ता अजून देखील वितरित केलेला नाहीये. पीएम किसानच्या पुढच्या हप्त्याची सुद्धा बऱ्याच वेळ काय झालेलं होतं, की पीएम किसान योजनेचा कालावधी सुरू झाल्यानंतर त्यांच्या योजनेच्या संदर्भातील काही बातम्या यायला म्हणजे सुरू झाल्या होत्या. म्हणजेच की फेक बातम्या अशा प्रसारित करत होत्या. परंतु पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या RFT साईन व्हायला सुरू झालेली आहे. FTO जनरेट होणार आहे. याच अनुषंगाने त्यांची बातमी म्हणजेच की लगेच पेरायला सुरुवात होतं. म्हणजेच की आता एक प्रकारे पसरवायला सुरुवात होतं. एकंदरीत 20 फेब्रुवारी नंतर पीएम किसानच्या पुढील हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. आणि नमो शेतकरी योजनारा येणारा जो पाशवी हा जो हप्ता होता, तो प्रकारची बातमी अशी पसरवली जात आहे. म्हणजे ही खोटी बातमी पसरवली जात आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा अपेक्षा वाढलेली राहते. आतुरता देखील लागली राहते. म्हणजेच की त्या दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे येण्याची एकंदरीत आपण पाहिलं होतं, की महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर काही कालावधी मिळाला तर राज्यांमध्ये सरकार नमो शेतकरीच्या हप्त्याचं संदर्भातील घोषणा करणार आहे. म्हणजेच की एकंदरीत पाहिलेलं होतं, की थकीत जे असलेले जे मानधन आहे, ते चालू असलेली मानधन वितरित करण्यासाठी निवडणूक आयोगाची मज्जाव करत नाहीये. म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो काही आहे, तो नोव्हेंबरपूर्वी वितरित होणं गरजेचं होतं. परंतु आता नोव्हेंबर महिन्यामध्ये वितरण होणं गरजेचं होतं. परंतु हा जो हप्ता वितरित करण्यासाठीच्या शासनाच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या पूर्वी म्हणजेच की यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं, की लाभार्थ्यांची यादी फायनल करण्यात आलेली होती. परंतु निधीसाठी उपलब्धता असेल या प्रक्रियेची सुरू करण्यात आलेली होती. साधारणपणे 1850 ते 1900 कोटी या प्रकारच्या निधीची या ठिकाणी वित्त विभागाकडे मागणी करण्यात या ठिकाणी आलेली आहे. आता वितरित केला जाणार आहे, की हा जो GR आलेला आहे, हा नाही GR म्हणजे की साधारणपणे येऊ शकतो किंवा GR आल्यानंतर देखील अपडेट घेणं जरुरी आहे. व अशा प्रकारच्या फेक बातम्या या ठिकाणी पसरवल्या जात आहे, की आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार आहे. धन्यवाद.